माता जिजाई आणि आज ज्यांची जयंती आपण आपल्या या आंदोलनात साजरी केली अशा माता सावित्रीबाई फुले या सर्व महाविभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। माता सावित्री ज्यांनी या देशामध्ये महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्या काळात ज्या काळात धर्माच्या नावावर आणि मनुस्मृतीप्रमाणे महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्या भयंकर काळामध्ये महिलांना शिकवण्याचं काम माता सावित्रीने केलेलं आहे। माता सावित्रींनी आपल्या जीवाची पर्वा नाही केली, आपल्या लेकराची पर्वा नाही केली, लोकांनी दगड मारले पण महिलांना शिकवण्याचं काम त्यांनी थांबवलं नाही। अशा महान मातेला मी इथं अभिवादन करतो। आणि आज आपल्या आंदोलनाचा 19वा दिवस आहे, त्या तोच उत्साह आज आंदोलनामध्ये आपल्या सर्व मातांमध्ये मला दिसून येत आहे आणि हाच उत्साह आपल्याला 16 तारखेपर्यंत तसाच कायम ठेवायचा आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की 16 तारखेपर्यंत आपल्याला न्याय भेटला नाही तर 17ला आपल्याला कुठे जायचंय? मुंबईला जायचंय। आणि मुंबईला आता ह्या 6 डिसेंबरला कोण कोण गेलो होतं मुंबईला? बाबासाहेबांना आंदोलन जे गेले नाही त्यांच्यासाठी 17 तारखेला आपण जे आपला पैदल मार्च काढणार आहोत, सर्वप्रथम चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करूया आणि मग फडणवीसच्या बाबासाहेबांचा आशीर्वाद पहिले मुंबईत जाऊन घ्यायचा आणि मग मंत्रालयामध्ये आपल्या महिलांचा मोर्चा त्या मंत्रालयावर धडकवायचा। माझ्या सर्व माय बहिणी आज 19 दिवसापासून या आंदोलनाच्या मैदानावर येत आहेत। रोज महिलांची संख्या वाढत आहे आणि हेच खरी आपल्या आंदोलनाचं बळ हे तुम्ही आहात, दुसरं कोणी नाही। आणि तुमच्या सगळ्या सोबत तुमच्या जीवावर आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे आणि 100% न्याय भेटणार आहे। आपण आता हे जे आंदोलन आपलं ज्या उत्साहानं उत्साह ठेवायचा आहे, आपल्याला रोज संख्या वाढत गेलेली पाहिजे। 17ला मुंबईला निघायचंय, त्यावेळेस आपल्या सगळ्या जे काही साहित्य आपल्याला लागणार आहे ते साहित्य सोबत ठेवायचं। बाकी काय तर मग आपल्या जागोजागी गावामध्ये आपले बुद्धविहार आहेत, आपली पण पूर्ण 16 रस्त्याने योजना आम्ही लावणार आहोत। आणि रवी भाऊ, काल एका पोलीस प्रशासनाच्या माझ्या मित्रानं फोन केला होता की जो प्रायमरी रिपोर्ट आला होता सोमनाथ सूर्यवंशीचा, त्याच्यामध्ये त्याला मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता असं आलं होतं आणि काल त्याचा डिटेल रिपोर्ट आलेला आहे। हे पोलीस प्रशासनानं कोणाला सांगितलं नाही, हे कोणाला डिस्क्लोज केलं नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे आलेले आहे की सोमनाथचा मृत्यू त्याच्या अंगावर झालेल्या 24 जखमीमुळे झालेला आहे, दुसरं कशामुळे झाला नाही। आणि जे मुख्यमंत्री आपले मंत्रालयामध्ये म्हणतात, विधान भवनामध्ये म्हणतात की सोमनाथचा मृत्यू श्वासाचा रोग होता त्याच्यामुळे झाला, हे घाणबाळ खोटं बोलतात। आणि पीएम रिपोर्ट जे डिटेल पीएम रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं आलेलं आहे की सोमनाथचा मृत्यू हा फक्त पोलीस प्रशासनाच्या मारहाणीमुळे झालेला आहे। आणि आता या प्रकरणाला थांबण्यासाठी हे पोलीस प्रशासन काम करत आहे, पण आपण हे प्रकरण दबू द्यायचं नाही, हे उचलून धरावं लागेल आपल्याला। आपण तर उचलून धरलेलाच आहे, पण जेव्हा मुंबईला जाऊन आपल्याला जेव्हा मंत्रालयाला आपला मोर्चा घेऊन जाऊ तेव्हा त्या देवेंद्र फडणवीसला आणि त्या सगळ्या मंत्र्याला आपल्याला विचारायचं आहे की आमच्या सोमनाथचा बळी घेऊन तुम्हाला काय भेटलेलं आहे? आमच्या एका गरीब मुलासाठी वकिली करत होता, परभणीमध्ये आंदोलनामध्ये होता, त्याला मारून तुम्हाला काय भेटलं? आणि जे पोलीसवाले ज्यांनी आमच्या माणसाला मारून टाकलं त्यांना वाचवण्याच्या माग तुम्हाला काय भेटत आहे हे आपल्याला त्या देवेंद्र फडणवीसला विचारायचं आहे। कारण या पोलीसवाले जे आरोपी होते ते सगळे फरार करून टाकलेत, त्यांना काय फक्त दोघाला तर एकालाच फक्त त्यांनी निलंबित केलंय बोरवानला, बाकीचे 3-4 होते ते सगळे आपल्या आपल्या गावात जाऊन फरार झालेले। आणि जे सुरजर होता एपीआय मोंड्याचा, ज्यांनी आमच्या वत्सलाबाईच्या अंगावर नाचला, तो हरामखोर ऍडमिट आहे औरंगाबादला। काल 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 ती बाई पोलीसवाली जेव्हा म्हणली की मी नाही मारलं
आणि जेव्हा आमच्या मुलीने सांगितलं की हीच होती, तिच्या तोंडावर घाम कसा फुटला होता. पळून गेली अक्षरशः ती. ते नाव विसरू नका. ती गाडेकर बाई, ते 4-5 पोलीसवाले किंवा कोणत्या कोणत्या बाया होत्या ते नाव विसरायचं नाही. गेल्या परिवार आहे, गेल्या लेकरं बाळ आहेत. ते काय पोलीसवाले का 24 तास पोलीसवाले नाही, त्यांना घरदार बघावं लागते ना. कुठं ना कुठं भेट होईल तुमची आमच्यासोबत, त्याचा काही विषय नाही. पण आम्हाला सर्वप्रथम न्यायाच्या मार्ग